अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण नेहमी म्हणतो की आपल्या जे प्रारब्धात नाही ते सुद्धा स्वामी आपल्याला देतात, पण काही वेळा असं होतं ना की आपण सगळ्या सेवा करतो, खूप साऱ्या सेवा करतो, उपाय करतो, तोडगे करतो, परंतु आपल्याला जे हवं ते मिळत नाही किंवा ज्या इच्छा आपल्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत। आम्ही सगळ्या सेवा करून थकलो, आम्ही सगळे उपाय करून थकलो, खूप सारे प्रयत्न केले, तरीही आमचे दिवस काही चांगले आले नाहीत आणि या सगळ्या मागे आहे प्रारब्ध। बघा, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा खूप सारे भोग घेऊन जन्माला येतो, मग ते चांगले भोग असो किंवा वाईट भोग असो, आपण जन्माला येता वेळेस भोग घेऊनच जन्माला येतो आणि यावरच आपलं सारं आयुष्य चालत असतं। बघा, कधी आपलं खूप चांगलं होतं तर कधी आपलं खूप वाईट होतं। आयुष्यात आपल्याला कधी कधी खूप आनंद मिळतो, खूप सुख मिळतं, पण कधी कधी खूप दुःख मिळतं, वाईट गोष्टी वाटायला येतात। काही लोकांना सगळं काही भेटलेलं असतं, पण काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो। बघा, मी तुम्हाला जिथे एक गोष्ट सांगते, तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, आराधना करा, कुठलीही जगाच्या पाठीवर सेवा करा, पण तत्पूर्वी तुम्ही पितरांची सेवा करा। सर्वप्रथम पितरांच्या सेवेपासून तुम्ही सुरुवात करा। आपल्याला कितीही दुःख असो, आनंद असो, त्रास असो, काहीही असो, कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला सुरुवात ही पितरांच्या सेवेपासूनच करायची असते। आपला प्रारब्ध जर खडतर असेल ना तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो। जगाच्या पाठीवर कितीही दुःख असो, त्रास असो, पण तुम्हाला मी एक सांगते की सेवा ही पितरांच्या सेवेपासूनच चालू करा। आपण किती देवपूजा करतो, किती दानधर्म करतो, कितीतरी देवांची आराधना करतो, याचा काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या पितरांची सेवा करायला सुरुवात करणार नाही। पितरांची सेवा जर आपल्या हातून घडली नाही ना तर आपलं कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश येत नाही, कोणतंच काम आपलं सक्सेस होत नाही। जे काम आपण करायला हाती घेतो त्या कामामध्ये, त्या मार्गामध्ये अडथळे हे निर्माण होतातच। बघा, सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे, म्हणजे जे पितृसूक्त आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे। मी नेहमी तुम्हाला हेच सांगेन की कुठलीही सेवा करण्या अगोदर पितरांना संतुष्ट करा, पितरांची सेवा करा, तरच आपल्या जे आपण सेवा करणार आहोत त्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल, अन्यथा आपल्याला खूप अडचणी, खूप अडथळे निर्माण होतात। मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते, तुम्ही पितृसेवा करायला सुरुवात करा। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात पितृसूक्त जे आहे ते पठण करा तुम्ही, अगदी रोज न चुकता। आता दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुमच्याजवळ एखादा केंद्र असेल, स्वामी महाराजांचा मठ असेल, दत्तगुरूंचं मंदिर असेल किंवा छोटंसं श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही झाडू मारायची सेवा नक्की करा। बघा, तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि त्या मंदिरात देवाची आरती चालू असेल, तुम्हाला ती आरती भेटली की तुम्ही किती खुश होता, किती आनंदी होता, बापरे मला आज आरती मिळाली, किती तुमचं मन आनंदित होतं। त्याचबरोबर का आनंदी होतं तर आपण ती उच्च कोटीची सेवा मानतो की बाबा नाही, हे खूप भाग्याचं आहे की मला आज आरती मिळाली। त्याचबरोबर त्यापेक्षाही उच्च कोटीची सेवा म्हणजे मंदिर झाडणं, मंदिराची स्वच्छता करणं किंवा मठाची स्वच्छता करणं, केंद्रामध्ये जे असतात ती भांडी वगैरे घासणं। आता जेव्हा बघा तुम्ही मंदिराच्या समोर औदुंबराचं झाड असतं, त्याच्या खाली पालापाचोळा पडलेला असतो किंवा फळं पडलेली असतात, त्याच्यावर अनेक जण पाय वगैरे देऊन जातात, पण ती जर तुम्ही स्वच्छता केली किंवा तिथे जर साफसफाई केली तर ती अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते। तुम्ही मंदिरातल्या आरतीला जेवढं महत्त्व देता ना त्यापेक्षा कित्येक अधिक आणि कित्येक पटीने जास्त महत्त्व जे आहे ते मंदिरातील साफसफाई करण्यात आहे। बघा, तुम्ही जेव्हा ते मंदिर झाडत असताना तेव्हा तुमच्या हातावरती ज्या रेषा असतात, प्रारब्ध, खडतर प्रारब्ध असतो
तो झाडण्याचं काम स्वामी महाराज करत असतात। बघा कित्येक जणांना हा अनुभव आहे की मंदिरामध्ये केलेल्या साफसफाईचं किंवा मंदिरामध्ये आपण जी सेवा करतो त्याचं खूप चांगल्या प्रमाणे किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला फळ देखील मोठ्या प्रमाणातच मिळतं। तुम्ही बघितलंय का हो, आपण एखाद्या केंद्रात किंवा मठात जातो, आपण चप्पल काढतो बाहेर आणि तसेच पटकन आतमध्ये निघून जातो। जिथे चप्पल रॅक ठेवलेले असतात, शू रॅक, तर तिथे सुद्धा काही लोक चप्पल अशी उचलून ठेवत नाही, तर ती चप्पल व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील कित्येक अशी मोठे असे वयस्कर काका असतात, उच्च पदावर असतात, ते देखील ते रांगेत चपला ठेवण्याचं काम करत असतात। ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। बघा, आरतीपेक्षा देखील साफसफाई करणे ही उच्च कोटीची सेवा मानली जाते। जेव्हा आपण एखाद्या मठाची मंदिराची साफसफाई करत असतो त्यावेळेस आपल्या प्रारब्धात असलेले दुःख, संकट, वाईट काळ हे देखील महाराज साफ करून झाडून टाकत असतात, हे मात्र नेहमी लक्षात ठेवा। बघा, तुम्हाला रोज मठात केंद्रात जाऊन महाराजांची आरती करणं शक्य नसेल आणि या धगधगीच्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीला तिथे जाऊन आरती करणं शक्य नसतं, तिच्यामागे असंख्य बाकी देखील कामे असतात। पण जर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर रोज नैवेद्य अर्पण करायचा। तर नैवेद्य म्हणजे काय, तुम्ही जे पण काय खाता, तुमच्या घरामध्ये जे पण काय बनतं, भाजी पोळी, वरण भात, कधी भाकरी पिठलं बनतं, कधी काही लोणचं चपाती असेल, तर ती महाराजांना म्हणजे जे काही आपण खातो त्याचा नैवेद्य महाराजांना अर्पण करणं महत्त्वाचंच आहे, खूप महत्त्वाचं मानलं जाते, लक्षात ठेवा। हां, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार असेल त्या दिवशी तुम्ही महाराजांना साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता, पण एकही दिवस असं घालवायचं नाही की महाराजांना नैवेद्य अर्पण झालेला नसेल। आपली गुरुमाऊली इतकी साधी आणि समंजस आहे, ती पूर्ण ब्रह्मांड चालवतात की तुमच्याकडून त्यांना बाकी कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही आहे की तुम्ही हेच दिलं पाहिजे, तेच दिलं पाहिजे। साखरेचा नैवेद्य दाखवला तरी त्यांच्यासाठी खूप आहे, पण तुमची भक्ती जी काय आहे ती अगदी मनापासून महाराजांच्या प्रती असली पाहिजे, एवढंच महाराजांना अपेक्षा आहे। महाराज नेहमी हेच बघतात की माझा स्वामी भक्त, माझा सेवेकरी किती तळमळीने, किती आपुलकीने माझी सेवा करतोय, किती तळमळ आहे त्याच्या मनामध्ये माझ्या सेवेबद्दल, आणि हीच तळमळ खूप महत्त्वाची आहे जी आपल्याला आणि आपल्या स्वामी महाराजांना जोडून ठेवण्याचं काम करते। स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला केंद्रात जाऊन शक्य झालं नाही किंवा मंदिरात जाऊन शक्य झालं नाही आरती करणं, तर घरी आरती करायची। सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची, नंतर स्वामी महाराजांची, दत्तगुरू महाराजांची, त्याच्यानंतर तुमच्या कुलदेवीची, अशी तुम्हाला सगळ्या आरत्या ज्या आहेत त्या तुमच्या घरी करायच्या आहेत। आणि त्यामध्ये नेहमी सातत्य असलं पाहिजे, नाही तर एक दिवस केली, 2 दिवस नाही, परत एक दिवस केली, असं होता कामा नये। कोणत्याही गोष्टी जेव्हा सातत्य असतं तेव्हा त्याचं फळ देखील तेवढ्याच पटीने चांगलं आणि मोठ्या प्रमाणावर मिळतं, हे नेहमी लक्षात ठेवा। आणि त्यानंतर महत्त्वाचं रोजची म्हणजे आपली नित्यसेवा। नित्यसेवेमध्ये आपण काय करतो, महाराजांचा जप करतो 1 माळी, ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 माळी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी 1 माळी जप, 1 वेळा तारक मंत्र, आणि आपल्या स्वामीचरित्र सारामृत ज्या पोथीचे अध्याय आहेत ते क्रमशः 3 अध्याय वाचायचे। तुम्ही ही सेवा महिनाभर अगदी मनापासून करून बघा। खडतर प्रारब्धच काय की तुमच्या नशिबात जे पण काही नसेल ते आपल्याला आपले स्वामी महाराज देतील, एवढं मात्र नक्की आहे। तुम्ही ही सेवा करून बघा, याचे अनुभव देखील तुम्हाला चांगलेच मिळतील। बघा, या सेवेचं एवढं चांगलं फळ आहे की जे तुमच्या नशिबात पण नाही ते महाराज तुम्हाला देतात। कितीही खडतर प्रारब्ध असू द्या, ते बदलण्याचं काम महाराज करतात, कारण तुमची ही जी सेवा असते, जी तळमळ असते सेवा करण्याची, ती महाराजांना एकदा का आवडली तर महाराज तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं करतील। अनुभव घेऊन बघा, एवढी स्वामी भक्तीमध्ये मोठी ताकद आहे। बघा, आपण कोणतीही सेवा करतो ती कोणतीच सेवा छोटी किंवा मोठी मानली जात नाही। आता केंद्रात जाऊन झाडू मारणं, भांडी घासणं, साफसफाई करणं ही काही छोटी सेवा नाही, ती अगदी उच्च कोटीची आणि मोठी सेवा आहे। की आता तुम्ही म्हणाल की रोज जाणं शक्य नाही, मान्य आहे, या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रोज जाऊन तिथे साफसफाई वगैरे नाही करू शकत, पण तुम्ही जर वर्किंग वुमन नसाल, जर गुरुवारी तुम्हाला टाईम मिळेल,
असेल तर तुम्ही नक्की जा आणि साफसफाई करा, केंद्राची, मठाची किंवा भांडी घासण्याचं काम करा, तुम्ही तिथे झाडू मारण्याचं काम करा. बघा तुम्ही नक्कीच या सेवेचं तुम्हाला किती छान असं फळ मिळेल. अनुभव घ्या. आणि कोणतीही गोष्ट अनुभवाशिवाय होत नाही. ज्याचे अनुभव असतात तेच माणसांना की पुढे उपयोगी येतात आणि दुसऱ्याला देखील माणूस तितक्याच आत्मीयतेने सांगू शकतो, बाबा नाही मी सेवा केली, मला याचा अनुभव खूप चांगला आणि खूप छान प्रकारे आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काय सांगितलं ते जर तुम्हाला आवडलं असेल ना, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.